तुम्हाला माहिती आहे चला उद्या का नाही चाललं? सगळ्यांच्या मनात एक उत्तर कॉमन असेल, यार फालतू जोक्स मारायचे यार. पण अजून बऱ्याच पॉइंट्स आहेत. चला मी सांगतो. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण दमदार कंटेंट घेऊन येतो आणि अजून बरेच चांगल्या प्रतीचा कंटेंट तुम्हाला देण्याचा प्रयत्न चालू आहे आणि करेन. सो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालं असं, चला हवंय उद्या हा एक चांगला कार्यक्रम, चांगले कलाकार, उत्तम कलाकार, काहीच बोलणं नाही त्याच्याबद्दल. पण झालं असं ना, अनफॉर्च्युनेटली सातत्य टुवर्ड्स टुवर्ड्स ह्युमर्स हे एका पॉइंटला ना बोर करतं. म्हणजे तुम्ही तेच जोक मारतायत, तेच विनोद, तेच कॅरेक्टर घेऊन जर मराठी प्रेक्षकांसमोर आलात, तर एका पॉइंटला ते सहन करतील. बट तुम्ही अति केलात तर ते ते डोक्यावर नाही बसवत. ते लोकं खाली टाकतात. तेच तोचपणा आला. जसं सगळ्यांचं म्हणणं त्याचं की तोचपणा आला. तेच जोक्स, भाऊ कदमचे, तेच कुशल बुद्रुक, तेच कॅरेक्टर. नवीन काहीच नव्हतंच. आणि तोच फेक बॅकग्राऊंडला हसण्याचा आवाज. याच्यामुळे ना लोकं कंटाळले. आणि त्याच वेळेला पिक्चरमध्ये आली महाराष्ट्राची हास्य जत्रा. सो एक नवीन फॉर्मॅट, स्किट वाईज, सिच्युएशनल कॉमेडी म्हणता येईल. सो ते लोकं ते घेऊन आले. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि मातब्बर कलाकार रमेश चौगुले, प्रसाद खांडेकर असतील. अजून असे बरेच कलाकार ते लोकं घेऊन आले, जे लोकं ऑलरेडी एका कॉमेडी शोमध्ये होते. कॉमेडीची बुलेट ट्रेन असेल, कॉमेडी एक्सप्रेस असेल, असे बरेच शो त्यांनी केले होते. सो त्यांच्याकडे एक दांडगा अनुभव होता, चांगला बॅकग्राऊंड होता, चांगली स्टोरी लाईन होती, चांगली स्टार्स कास्ट होती त्यांच्याकडे, चांगले उत्तम कलाकार त्यांच्याकडे होते. सो ते एक होतं. त्याच्यामुळे महाराष्ट्राची हसरत्रा पिक्चरमध्ये आल्यानंतर चाल्या हा उद्याची व्ह्यूवरशिप आणि एकंदरीत कॉन्फिडन्स लेव्हल खाली गेला. तो खाली गेला आणि खालीच गेला. त्याच्यामुळे झालं असं, की लोकांनी चला हा उद्याला जेवढं डोक्यावर घेतलं होतं, पहिल्या 2-3 सीझन वेळेला, ते पूर्ण डोक्यावरनं खाली आपटून टाकलं. सेकंड कारण म्हणजे कॅरेक्टर्स. सो ॲज कम्पेअर टू हास्य जत्रा, चला हा उद्याने काय केलं, त्यांची कॅरेक्टर होती ती त्यांनी तीच ठेवली. तोच कुशल बद्रिके, तोच भाऊ कदम, तोच श्रेया बुगडे, तीच श्रेया बुगडे, तोच सागर कारंडे आणि कलाकार भार गणेश बुरे. अशी तीच कॅरेक्टर ठेवली, तेच माणसं ठेवली आणि पुढे शो चालू ठेवला. नवीन माणसांना इन करायला ते गेले, पण ते नवीन त्यांनी फॉर्मॅट पूर्ण चेंज करून टाकला. त्यांनी मध्येच स्वप्नील जोशीला आणला ॲज अ जज, त्याला हसायला बसवलं आणि बरेच काय ना काय चालू होतं. मी एवढं काय लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. बट ते झालं. त्याच्यामुळे काय झालं, आणि शेवटी तोच म्हणा, तेच जोक्स, रँडम टॉक्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी. आणि हास्य तरी वेगळं चालू होतं. त्यांनी पूर्ण सिच्युएशनल कॉमेडी चालू केली. त्यांनी सिच्युएशन घेतली, त्याच्यामध्ये पंच टाकले, त्यांच्यामध्ये जोक्स टाकले, त्याच्यामध्ये समाज प्रबोधन पण त्यांनी टाकलं. त्याच्यामुळे चांगले विषय त्यांनी घेऊन आले आणि ओव्हरऑल एक 2 जनरेशनला त्यांनी टार्गेट केलं. एक म्हणजे आता मी माझ्या एजच्या 24 आमच्या आई-वडिलांना जोक्स आवडतील, ते जोक्स पण आणि मला काय आवडलं आहे, ह्या दोन्ही जनरेशनचा विचार करून त्यांनी स्किट्स बनवले, त्यांनी विषय घेतले आणि त्या विषयांवर त्यांनी तसे पंचेस आणि जोक्स बनवले किंवा टाकले. सो टार्गेट ऑडियन्स त्यांनी प्रॉपर घेतलं. असं नाही की बोरिंग जोक्स, लटर झाला आणि तो विनोद झाला, असं नव्हतं. प्रॉपर सिच्युएशनल कॉमेडी असेल, समाज प्रबोधन असेल, असं बऱ्याच गोष्टींचं भान राखून त्यांनी शो रन करायला सुरुवात केली आणि ह्याच्यामुळे चला हवं त्याचा डाउनफॉल सुरू झाला. विषयांची निवड म्हणजे उत्तम, एक नंबर. म्हणजे काही नसतं, नॉर्मल विषय असतात, पण त्याच्यामध्ये एवढं काही लोकं ते बोलतात. त्यांचं लेखन असेल, त्यांचं सादरीकरण असेल, एकंदरीत लाजवाब. त्याच्यामुळे जास्त प्रेक्षक वर्ग, मराठी प्रेक्षक वर्ग, ज्याला अभिनय होतो, ज्याला कॉमेडी करतो, ज्याला फक्त एंटरटेन व्हायचंय, तो हास्यजत्रेकडे वळला. तेचपणा असेल, कॅरेक्टर नवीन निवडणं नसेल किंवा नवीन लोकं घेऊन येणं नसेल, फॉर्मॅट टूस असणं, तेच गोष्टी आणि परत विषय निवडणं, समाज प्रबोधनाचा विचार न करणं किंवा काही गोष्टींना निग्लेक्ट करणं, कॅज्युअली घेणं, अशा सगळ्या गोष्टींमुळे चला उद्या शटडाऊन झालं किंवा चला उद्या बंद पडलं. आणि तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक यू. युअर वेल विशर सायनिंग ऑफ.